धारणी अधिकार क्षेत्रातील एस.एन. पाटील रास्तभाव दुकानदार राहणार टेंभली तालुका धारणी येथील प्रकरणात रास्तभाव दुकानाविरोधात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निरीक्षण अधिकारी धारणी व पुरवठा निरीक्षक धारणी यांनी भेट दिली होती। त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या, ज्यामध्ये रास्तभाव दुकानदार यांनी सन 2015 ते 2017 2018 या कालावधीत धान्याचे मॅन्युअल वाटप करून पुरवठा निरीक्षक यांच्याकडून रूट नॉमिनीद्वारे धान्य वितरण केले आहे। त्यामुळे सदर दुकानदार यांच्याकडे शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप केल्याबाबतचे अभिलेख वाटप रजिस्टर पावती पुस्तके याबाबत संपूर्ण अभिलेखे असणे आवश्यक होते, परंतु सदर अभिलेखे वाटप रास्तभाव दुकानदार यांच्याकडे तपासणीच्या वेळी उपलब्ध नव्हते। तसेच धान्याचा अपहार झालेले दिसून आले। एकूण गहू 35 क्विंटल, तांदूळ 23 क्विंटल एवढ्या धान्याचा अपहार केल्याचे आढळून आले आहे। वाटप परिणामदर्शक फलक व भाव फलक, दक्षता समिती फलक दुकानाच्या दर्शनी भागावर लावलेले नाही। दुकान उघडण्याची व बंद होण्याचा वेळेचा फलक दुकानात लावण्यात आला नाही। दुकानातील वजन व मापे प्रमाणित नाही। धान्याचे नमुने वेगवेगळ्या पारदर्शक बाटलीमध्ये ठेवण्यात आलेले नाही। या सर्वांवर जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी आदेश पारित केले की धारणी यांच्या 24 डिसेंबर 2020 रोजी सादर केलेल्या तपासणी अहवालानुसार न काढलेल्या टिप्पणीनुसार सदर रास्त दुकानामध्ये गंभीर स्वरूपाचे दोष आढळल्याचे आढळून आले। तसेच रास्तभाव दुकानदार यांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाची विनिमय अधिनियम 1975 चे कलम 18(2) अंतर्गत अटीचे उल्लंघन केल्यामुळे उक्त कायद्याचे नियम 3-4 नुसार व शासन निर्णय 12 नोव्हेंबर 1991 च्या मार्गदर्शक तरतुदीनुसार दोषाचे स्वरूप लक्षात घेता शासन निर्णय 18 एप्रिल 2001 च्या अनुषंगाने प्रदान केलेल्या अधिकारांचे अधीन राहून रास्तभाव दुकानदार याकरिता जमा असलेली संपूर्ण 100% अनामत रक्कम सरकार जमा करण्यात येऊन सदर दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करण्याचे आदेश पारित करीत कारवाई केली आहे। यानंतर या आदेशावर एस.एन. पाटील द्वारे अपील करून तात्पुरती स्थगिती आणली आहे। आता या प्रकरणात तक्रारदाते रमेश तोटे तसेच टेंभली निवासी आणि रास्तभाव दुकानदार एस.एन. पाटील एकमेकांविरोधात आरोप प्रतिआरोप करीत आहे। या प्रकरणात रास्तभाव दुकानदाराबाबत कोणते निर्णय घेतले जाईल हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। धारणी तहसील के ग्राम टेंभली में जो एक प्रकरण हुआ था 4 महीने पहले, उसके स्वस्थ धान्य दुकान संदर्भ में उसकी पूरी तरह से जांच हुई और जांच होने के बाद में उसमें जो निष्पन्न हुआ कि जो स्वस्थ धान्य दुकानदार है राजा पाटिल, उसने लगभग उस गांव का 3 साल से 6 से 7 वाटप पूरा बेच दिया था। लेकिन बेचने के बावजूद भी चौकसी अधिकारी ने सिर्फ 1 से 2 वाटप उसने बेचा, ऐसा चौकसी पे निष्पन्न हुआ। उसके बाद में जिला पुरवठा अधिकारी टाकसाळे साहब ने 20 तारीख को निलंबन का आदेश किया है और उसने जो बेचा है उसमें 1,32,000 का उसको जुर्माना के तौर पे भरने के लिए कहा गया है। लेकिन मेरा एक ही कहना है कि मेलघाट का जो आदिवासी सबसे गरीब पिछड़ा वर्ग है, उसके अगर 6-6, 7-7 ट्रक अगर बेचने वालों को सिर्फ निलंबन की कार्रवाई देते होंगे तो ये प्रशासन की सबसे बड़ी मुझे एक डूबती नैया है। इसको सीधा अभी हमने रीट दाखिल किया है कि इसको सीधा डिसमिस करने के लिए हमने जन याचिका दाखिल किया है हाईकोर्ट में। तस्मीन शेख सह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।